पद्धतीनं आपल्याला काढून टाकला पाहिजे। यासाठी भाजपा शिवसेना युतीचे सर्वच कार्यकर्त्यांनी कंबर कसून या ठिकाणी आजपासून उत्साहपूर्ण कामाला लागूया आणि ही शपथ घेऊया की या महाराष्ट्रावरती सुद्धा भगवा फडकला पाहिजे, केंद्रामध्ये सुद्धा भगवा फडकला पाहिजे। भाजपा शिवसेना युतीचा नरेंद्र मोदी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। नरेंद्र मोदी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जनता पक्षाचा मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि दिल्ली या चारही राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आज येतंय। याचं प्रमुख कारण म्हणजे या देशातल्या या काँग्रेसच्या सरकारला सर्व आम जनता कंटाळलेली आहे। सर्व बाबतीमध्ये काँग्रेसचं सरकार अपयशी ठरलेलं आहे। एका बाजूला महागाई, दुसऱ्या बाजूला भ्रष्टाचार आणि तिसऱ्या बाजूला संरक्षण, या सर्व बाबतीमध्ये काँग्रेसची पिछेहाट झालेली आहे। या जनतेनं आज काँग्रेसवरची नाराजी मताद्वारे व्यक्त केलेली आहे आणि म्हणूनच ज्या त्या स्थानिक राज्यामध्ये मग राजेजी शिवराजजी चव्हाण असतील, छत्तीसगडचे रमन सिंग असतील किंवा वसुंधरा राजे राजस्थानचे असतील किंवा हर्षवर्धन देशमुख दिल्लीचे असतील, या सर्वांनी त्या स्थानिक नेत्याने आमच्या चांगल्या पद्धतीचा प्रचार केला। आणि विशेष म्हणजे या देशाचे भावी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अतिशय झंझावात दौरा या चारही राज्यामध्ये करून असंख्य सभा 10-10 लाखाच्या सभा घेऊन या चारही राज्यामध्ये चांगला दौरा केला आणि त्याचाच प्रत्यय म्हणून आज चारही राज्यातला जो निकाल आज आपल्या समोर आलेला आहे आज चांगला आलेला आहे। म्हणून पुढच्या वर्षी लाल किल्ल्यावरून भारतीय जनता पार्टीचे नेते नरेंद्र मोदी हे पंतप्रधानांची शपथ घेतील। याला ज्योतिषाची गरज नाही आहे। ह्या देशातील जनता आज काँग्रेसला कंटाळलेली आहे आणि एकमेव पर्याय म्हणून भारतीय जनता पार्टीकडे पाहते आणि म्हणून आम्ही आज त्यांच्या आनंद उत्सव या चारही राज्यामध्ये सरकार येते याच्या आनंद प्रित्यर्थ भारतीय जनता पार्टी कोल्हापूर शाखेच्या वतीनं आज अशी मोटरसायकल आणि 4 व्हीलरची रॅली काढून या शिवाजी चौकामध्ये आतिषबाजी करून लाडू वाटून आम्ही आनंद उत्सव साजरा केलेला आहे। येत्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा महायुती चांगल्या मोठ्या फरकाने निवडून येऊन विधानसभेवरती भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचबरोबर या कोल्हापूरचे खंडपीठाचा प्रश्न असेल, तीर्थक्षेत्राचा प्रश्न असेल किंवा आता सध्या गाजत असलेला IRBचा टोलचा प्रश्न असेल आणि निश्चितपणे आम्ही सोडवू असा विश्वास आम्हाला या ठिकाणी आहे। या देशावरती भारतीय जनता पार्टी मित्रपक्षाचं सरकार नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली येईल आणि त्यासाठी भाजपच्या सर्वच कार्यकर्त्यांनी आता कंबर कसलेले आहे। आता काँग्रेस बाद झाली, गरिबीची थट्टा करणारे काँग्रेस या देशाला नको आहे। म्हणून आज 2 नंबरचा पक्ष म्हणून सुद्धा दिल्लीमध्ये आम जनता पार्टी येते। काँग्रेस नामशेष झालेला आहे आणि गांधीजी म्हटल्याप्रमाणे आता काँग्रेस बरखास्त करा। काँग्रेसवाल्यांनी बरखास्त केली नाही परंतु या हिंदुस्थानच्या देशातील जनतेनं ही काँग्रेस बरखास्त करायचा असा विडा उचललेला आहे। म्हणून आज भारतीय जनता पार्टी सर्वत्र आज निवडून येतेली आपल्याला दिसते। भविष्यात भारतीय जनता पार्टीचं सत्ता या देशावरती येईल आणि खऱ्या अर्थाने या देशाला विकासाच्याकडे दिशेने नेईल आणि जगामध्ये महासत्ता बनवायला नरेंद्र मोदीच एकमेव नेता हा देशाला महासत्ता बनवू शकतो असा विश्वास या भारताच्या जनतेचा झालेला आहे आणि त्याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे। आणि आजपासूनच आम्ही लोकसभा विधानसभा कुठलीही निवडणूक असू देत भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षाचं सरकार येण्यासाठी आम्ही जातीनिशी आम्ही चांगल्या पद्धतीचे प्रयत्न करू आणि सत्तेवरती या देशात येऊ आणि खऱ्या अर्थानं जनतेचा विकास करू, या देशाचा विकास करू। जगामध्ये नरेंद्र मोदींचं नाव आज झालेलंच आहे, याच्याही पेक्षा चांगल्या पटीनं नाव आम्ही करू आणि भारतीय जनता पार्टी एक चांगलं सरकार या देशाला निश्चित भविष्यात देऊ। आज भारतीय जनता पक्षाच्या वतीनं या कोल्हापूर शहरामध्ये कोल्हापूरच्या शाखेच्या वतीनं लाडू वाटप व रॅलीच्या माध्यमातून आनंद उत्सव करण्यात आलेला आहे आणि भारतीय जनता पक्षाचे नरेंद्र मोदी पंतप्रधानाची जी धुरा हातामध्ये घेणार आहेत व जनतेला न्याय देण्याकरता त्यांनी जिद्द बाळगलेली आहे आणि जनतेनंच परिवर्तन घडविलेलं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। म्हणून या देशामध्ये भारतीय व शिवसेना या देशामध्ये सत्ता या पक्षांची या जनतेला पाहिजे आहे आणि ती परिवर्तन घडविण्याकरता जनताच या लोकांना काँग्रेसवाल्यांना धडा शिकवल या येत्याल्या काळामध्ये या शंका नाही असं आम्हाला ठामपणे वाटत आहे। आणि नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्याकरता कोल्हापूर जनता व कोल्हापूर जिल्हा त्यांच्या पाठीशी सदैव अगदी
ताकदीनिशी उभा राहून या कोल्हापूर शहरामध्ये सुद्धा आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाचं व शिवसेनेचं आमदार व खासदार या ठिकाणी निवडून येतील अशी आशा व्यक्त करून आभार मानतो। नुकत्याच 4 राज्याच्या निवडणुका झाल्या आणि अपेक्षित निकाल जो सर्वांना पाहिजे होता तो मिळाला। सर्व ठिकाणी भाजप आघाडीवर आहे आणि काही ठिकाणी सत्तेवर आलेला आहे। म्हणजे फुल मेजॉरिटी स्वीप, म्हणजे काँग्रेसला स्वीप म्हणतात तसं केलेलं आहे त्यांनी, व्हाईट वॉश। त्याचं कारण गेली 15 वर्ष देशात सत्ता असताना लोकांना ज्या मूलभूत सुविधा, सुरक्षितता हे देणं हे सरकारचं काम असतं, परंतु काँग्रेस सर्व स्तरावर अपयशी झालेला आहे। 4 राज्याच्या ह्या निकालावर एक स्पष्ट होतं की देशभरात काँग्रेस विरोधी लाट आहे आणि हाच निकाल, हाच ट्रेंड, मला अशी खात्री आहे की पुढे 6 महिने हाच राहील। कितीही काँग्रेसच्या नेत्यांनी प्रयत्न केला आणि जनतेसमोर जाऊन काही सांगितलं तर जनता आता फसणार नाही आहे। पूर्वी एक असं प्रत्येक ठिकाणी काँग्रेस करायचं की निवडणुका आल्या तर मोठमोठ्या घोषणा करायच्या, त्याच पद्धतीनं आत्तासुद्धा मोठमोठ्या घोषणा केल्या। पूर्वी आजोबांचे फोटो दाखवायचे, वडिलांचे फोटो दाखवायचे, आजींचे फोटो दाखवायची, मतं मागवायची, परंतु लोक आता फार सुशिक्षित झालेले आहेत, वाचन संस्कृती वाढलेली आहे, टीव्हीच्या माध्यमातून लोकांना कळायला लागलेलं आहे चांगलं आणि वाईट काय। आणि ह्यामुळं पुढच्या या निवडणुका होण्यात लोकसभेच्या हे 100% ह्या काँग्रेसला संपवणार आहेत। कारण महागाई फार मोठा महत्त्वाचा मुद्दा आहे, अत्याचार, भ्रष्टाचार, ह्या सगळ्याचं समीक्षण एक केलं तर काँग्रेसने ह्या देशाचं वाटोळ केलं हे स्पष्ट झालेलं आहे। आणि त्याबरोबरच मोदी फॅक्टरसुद्धा फार मोठा चाललेला आहे आणि आम्हाला खात्री आहे की 100% भविष्यामध्ये भाजपची सत्ता येऊन नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील आणि राज्यात सुद्धा काही वेगळी परिस्थिती राहणार नाही आहे। मुख्यमंत्री बाबांनी फार स्वतःची प्रतिमा स्वच्छ आहे, परंतु त्यांनी काय केलं, त्यांच्या मंत्र्यांनी काय केलं, भ्रष्टाचार, अत्याचार हा त्यांचा शिष्टाचार झालेला आहे, जनतेला काही मिळालेलं नाही आहे। आणि त्यामुळं राज्यात सुद्धा हीच परिस्थिती येणार आहे, देशात सुद्धा ही परिस्थिती येणार आहे, भगव्याची लाट आणि काँग्रेसची वाट।